श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 18 जूनला या 2026 मधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. बघा, गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असणारा हा दिवस आहे. गुरुपुष्य योग म्हणजे हा असा योग आहे, या योगावर आपण एखादी वस्तू खरेदी केली तर ती आपल्याकडे अक्षय टिकते. एखादं काम आपण हाती घेतले तर त्या कामात यश मिळते. अडकलेली कामे आपण या दिवशी पूर्ण केली तर ती कामंसुद्धा या दिवशी पूर्ण होतात. आणि म्हणून या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी किंवा एखादी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहिला जात नाही. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य योग हा निर्माण होतो. आणि हे नक्षत्र इतके शुभ मानले जाते की या नक्षत्राची सर्व देवी देवता पूजा करत असतात. आणि या गुरुपुष्य योगावर आपण देवी लक्ष्मीची पूजा केली तर तिची कृपादृष्टी ही आपल्याला मिळत असते. आणि म्हणून या गुरुपुष्य योगाला अतिशय महत्त्व दिलं जातं. या दिवशी माता लक्ष्मीसोबतच आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा करायची असते. ज्या घरावर कुलदेवतेचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीच कसली कमतरता भासत नाही. त्या घरातील सर्व दुःख हे नाहीसे होतात. असं म्हटलं जातं की या दिवशी साक्षात धनाची देवी महालक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आणि जर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार असेल, आपल्या घरात ती येणार असेल, तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, तिला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी काही उपाय सेवा ही आपल्या घरामध्ये करायच्या असतात. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही खास सेवा आणि उपाय केले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव स्थिर राहते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत. ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा, अलक्ष्मी, वाईट शक्ती, नकारात्मकता, अडचणी, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. महालक्ष्मीची कृपादृष्टी ही आपल्या घरावर कायम राहील. माता लक्ष्मीचा वरदहस्त राहील. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी किती वाजता करायचा तर 6, 7, 8, 9, 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. 6 ते 9:30 पर्यंत हा उपाय तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे. कारण हीच ती वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची आणि म्हणून आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करणार आहे. आता हा उपाय तर आपण संध्याकाळी करणार आहे, पण त्या अगोदर आपल्या घरामध्ये आज दिवसभरामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. हा सुद्धा तेवढाच प्रभावी उपाय आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते गंगाजल एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे किंवा वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. आणि एक आंब्याचं पान घ्या किंवा एखादं झेंडूचं फूल घ्या आणि त्याने तुम्हाला हे जे गंगाजल आहेत, हळद मिश्रित गंगाजल, ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती, आपल्या उंबरठ्यावरती, उंबरठ्याच्या बाहेर आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये शिंपडायचं आहे. यामुळं काय होतं की आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती असते किंवा जी काही अलक्ष्मी आहे तर ती आपल्या घराच्या बाहेर जाईल आणि आपलं घर जे आहे ना ते अतिशय पवित्र होईल. आणि यानंतर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी मी सांगणार आहे तर तो करायचा आहे. जर आपण या गुरुपुष्य योगावर आपल्या घरात कापुरासोबत ह्या 2 वस्तू जाळल्या तर आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध होतं. सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. नकारात्मक शक्ती जी आहे तर ती दूर झाल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती ही नांदत असते. त्यामुळे बघा, जर तुमच्या घरामध्ये वाद विवाद, क्लेश, भांडणे, मतभेद यासारख्या गोष्टी जर घडत असेल तर त्या दूर होण्यासाठी हा उपाय तेवढाच प्रभावी असतो.
तसेच हा उपाय केल्याने घरातील ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष किंवा नजरबाधा हे सुद्धा दूर होतात. आपल्या घरातले जे काही दोष आहे, जी काही संकट आहे, तर ती संपूर्णपणे या उपायाने नष्ट होत असतात. आणि हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तेवढाच महत्त्वाचा मानला जातो. हा उपाय केल्याने घरातील आर्थिक अडचणी ह्यासुद्धा दूर होतात. आता आर्थिक अडचणी दूर होतात म्हणजे घरात बसून फक्त उपाय आणि सेवा करायच्या आहे का? तर नाही. कष्ट आणि मेहनत ही आपल्याला करावीच लागते, ती कोणालाच चुकत नाही. पण त्या कष्टाला, मेहनतीची, नशिबाची साथ मिळणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा आपण कष्टासोबतच, मेहनतीसोबतच घरात काही सेवा आणि उपाय करतो ना, तेव्हा आपलं आयुष्य जे आहे ना ते खरंच खूप चांगलं होतं. आणि म्हणून महिलांनो, हा उपाय तुम्ही आज गुरुपुष्यमृत योगावरती नक्की करा. प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय केलाच गेला पाहिजे. काय करायचं आहे? संध्याकाळ झाली की आपल्या देवघरामध्ये छान असा तुपाचा दिवा लावा, तूप नसेल तर तेलाचा दिवा लावा. मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा प्रज्वलित करा आणि मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं असेल तुमच्याकडे तर ते घ्या. ते नसेल तर एखादी मातीची पंती घ्या किंवा एखादी तुम्ही प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ म्हणजेच अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. भीमसेनी कापूर असेल तर तोच घ्या, कारण भीमसेनी कापराचे खूप जास्त फायदे असतात. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल. आणि यासोबतच आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत. अखंड म्हणजे ज्यांना फूल असतं तर अशा 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि 2 हिरवी वेलची तुम्हाला त्यासोबत ठेवायची आहेत. हिरवी वेलची म्हणजे जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तीच ती हिरवी वेलची असते आणि ती तुम्हाला त्या लवंगांसोबत, कापुरासोबत ठेवायची आहे. यानंतर काय करायचं आहे? थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत आणि ही पिवळी मोहरी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत आणि त्या कापुरासोबत त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि यानंतर हा जो कापूर आहे तर हा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केला की आपल्या त्यावरून एक तमालपत्रसुद्धा ठेवायचं आहे, ज्याला तेजपत्ता असं म्हणतात आणि जो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असतोच. तर एक चांगलं तमालपत्रसुद्धा त्यासोबत ठेवायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आता हा कापूर प्रज्वलित केला की तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे, आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे. या मंत्राचं पठण करत करत या वस्तू तुम्हाला कापुरासोबत आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत. आणि यानंतर काही वेळानं ते भांडं उचलून आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या वास्तूमध्ये फिरवायचा आहे. काही वेळासाठी हे भांडं उंबरठ्यावरती सुद्धा नेऊन ठेवायचं आहे आणि यानंतर पुन्हा उचलून ते आपल्या देवघरासमोर आणायचं आहे. आता संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर फिरवायचा आहे म्हणून एखादं मोठं ताट घ्या. त्या ताटामध्ये तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं किंवा जी काही प्लेट तुम्ही घेतली आहे तर ती ठेवायची आहे, म्हणजे सहज त्याचा धूर तुम्ही घरामध्ये फिरवू शकता. आता यामधल्या वस्तू शांत झाल्या की सर्व वस्तू काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि भांडे तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्या घरामध्ये आज गुरुपुष्य योगावरती करायचाच आहे. खूप जास्त प्रभावी उपाय आहेत. हा उपाय केल्याने खरंच तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते दिसून येतील. घरातली अलक्ष्मी आहे तर ती घराच्या बाहेर जाईल आणि आपल्या घरात साक्षात देवी लक्ष्मी ही प्रवेश करेल. त्याचबरोबर आज संध्याकाळी अजून एक उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे? आपल्याला एका ग्लासमध्ये दूध घ्यायचं आहे. गरम न केलेलं दूध असतं, थंड दूध, तर ते एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे. त्यामुळे थोडीशी साखर टाकायची आहेत, थोडीशी हळद टाकायची आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत आणि हे दूध घरातल्या प्रत्येक व्यक्तीने प्यायचं आहे. जास्त नाही, अगदी तुम्ही 2-2 चमचे पिले तरीसुद्धा चालेल आणि शक्य असेल तर प्रत्येकाने 1-1 कप भरून पिलं तर अतिशय उत्तम. 1 कप घेणं शक्य नसेल ना तर 2-2 चमचे पिले तरीसुद्धा चालेल. जेव्हा आपण गुरुपुष्य योगावरती संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत हा उपाय करतो तेव्हा आपली प्रत्येक इच्छा जी आहे ना ती पूर्ण होते. जेव्हा आपण असं दूध पितो तेव्हा आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होतो.
हळद जी आहे तर ती गुरुग्रहाशी संबंधित आहे, साखर जी असते ना ती शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि दूध जे असतं ना ते चंद्रग्रहाशी संबंधित असतं. जेव्हा आपण या तिन्ही वस्तू गुरुपुष्य योगावरती आपण सेवन करतो तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा खूप चांगले सकारात्मक बदल जे आहे तर ते घडत असतात, ज्यामुळे आपल्या प्रत्येक कामात यश मिळते, आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये आज आपल्या कुलदेवीची पूजा ही झालीच पाहिजे. कुलदेवीसमोर बसून टाक असेल तर कुंकुम अर्चन करा, कुलदेवीसमोर बसून नवार्णव मंत्राचं पठण करा, तसेच श्री सुक्ताचं पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा, कुबेर मंत्राचा जप करायचा आहे, गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. ज्या काही सेवा तुम्हाला होईल ना ते सेवा तुम्हाला दिवशी करायच्याच आहे. बघा, या दिवशी आपण जेवढ्या सेवा करतो ना त्या सेवेचं आपल्याला 100 पटीने फळ मिळत असतं आणि ते फळ कधीच संपत नाही, ते आपल्याकडे अक्षय राहते. म्हणून या गुरुपुष्य योगावरती अनेक सेवा उपासना ज्या आहेत तर त्या केल्या जातात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.